लग्नानंतर होईलच प्रेम या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे। मुलांना बघण्यासाठी त्यांच्या घरी जातात, म्हणजे देशमुखांच्या घरी गेलेले असतात। तेव्हा तिथे देशमुखांचे मुलं म्हणजे जीवा आणि पार्थ हे रेडी होऊन आलेले असतात आणि ते एकमेकांच्या बायकाकडे बघून खूप खुश असतात। त्याही खूप खुश असतात, त्या त्यांना लाईन मारत असतात, ते त्यांना लाईन मारत असतात। तेव्हा तिथे ते म्हणजे जीवा आणि पार्थची आई म्हणजे मानिनी काकू बोलतात की आशा जाग ज्यूस घेऊन ये। तेव्हा आशा ज्यूस आणायला जाते आणि किचनमध्ये रम्या असते। तेव्हा ती बघते तर रम्या त्या ज्यूसमध्ये विषाची पावडर टाकत असते, कारण तिला सगळे देशमुख आणि मोहिते कुटुंबाला संपवायचं प्लॅनिंग असतं। तेव्हा ते सर्व बसल्याने रम्या ज्यूस घेऊन बाहेर जाते। अशा साईडला लपलेली असते, हे तिने सगळे बघितलेलं असतं, हे रम्याला माहिती नसतं। पण जेव्हा जीवा आणि पार्थ सगळ्यांना ज्यूस वाटतो आणि नंदिनी काव्याला येतं, तेव्हा नंदिनी जीवाला लाईन मारते आणि काव्या पार्थचा हात धरते आणि करते। तेव्हा जीवा बोलतो, ह्या बहिणी थोड्या आगाऊच दिसतात ना, खूपच आगाऊ आहे त्या बहिणी। तेव्हा ती बोलते, तेव्हा ते सगळे ज्यूस प्यायला घेतात, ती पण आशा येते आणि बोलते, थांबा मॅडम, हा ज्यूस तुम्ही पिऊ नका। तेव्हा सगळे बोलतात, का गं काय झालं? रम्याताईने याच्यामध्ये विष मिसळलेलं आहे, कारण तिला तुमच्या दोन्ही कुटुंबांना संपवायचं आहे। तेव्हा रम्या बोलते, हे काही नको बोलू, तुझं तोंडच फोडेल मी। तेव्हा आशा बोलते, माझं खोटं वाटत असेल तर रम्याताईची झडती घ्या तुम्ही, त्यांच्याकडे एक छोटीशी बॉटल भेटेल। तेव्हा नंदिनी उठून रम्याची झडती घेते। तेव्हा रम्याच्या खिशामध्ये एक बॉटल सापडते। तेव्हा नंदिनी रम्याला बोलते, हे काय आहे? तेव्हा रम्या बोलते, नाही गं, ती बॉटल माझीच आहे, तू जी काय करत होती। तेव्हा वसू आत्याचाही चेहरा, कारण वसू आत्याला माहिती नव्हतं की रम्या ही त्यांच्या ज्यूसमध्ये विष मिसळणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।